सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज फक्त टीचर्स डे नाही तर टीचर्स ॲप्रिशिएशन डे म्हणून आज आपण आजचा दिवस साजरा करणार आहोत. म्हणजे टीचर आभार दिन म्हणून आजचा दिवस आपण साजरा करणार आहोत. जगात दोन प्रकारचे व्यक्ती असतात, एक कृतज्ञ आणि दुसरे कृतज्ञ. पण कृतज्ञ म्हणजे काय? कृतज्ञ म्हणजे तो व्यक्ती जो केलेल्या उपकारांची जाणीव ठेवतो किंवा ज्याला केलेल्या उपकारांची जाणीव असते तो म्हणजे कृतज्ञ. पण कृतज्ञ म्हणजे जरी शब्द जरी सारखे वाटत असले तरी यांचा अर्थ सारखा नाही. कृतज्ञ म्हणजे तो ज्याला केलेल्या उपकारांची जाणीव नसते किंवा केलेले उपकार विसरणारा. तर आपल्या सर्वांना कृतज्ञ बनायचं आहे आणि आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केले आहे, आपण ज्यांच्यामुळे आज इथे सगळेजण बसलेलो आहोत, त्या सगळ्यांसाठी त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी कृतज्ञ बनणे हेच आपले कर्तव्य आहे. माझ्या वाचनातून केलेली एक लाईन मला आठवते, ती मला तुमच्यासोबत शेअर करायची वाटते. मी कुठंतरी वाचलं आहे, टू डिस्ट्रॉय अ नेशन यू डू नॉट रिक्वायर यूज ऑफ एनी मिसाईल और ॲटम बॉम्ब. टू डिस्ट्रॉय अ नेशन यू डू नॉट रिक्वायर any atom bomb or missile, but you just only lower the quality of education. जर तुम्हाला कोणत्या राष्ट्राला संपवायचं असेल किंवा कोणत्याही देशाला नष्ट करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही न्यूक्लिअर बॉम्बची किंवा मिसाईलची आवश्यकता नसून फक्त तिथल्या गुणवत्ता कमी करण्याची आवश्यकता आहे. तरच तो राष्ट्र किंवा देश हा नष्ट आपण करू शकतो. त्यामुळे काय होईल, जर आपण त्या देशाची गुणवत्ता कमी केली तर काय होईल, तिथले घडणारे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्या कंडिशनमध्ये रुग्णांच्या उपचार बरोबर करू शकणार नाही किंवा त्यांच्याकडून रुग्णांची हत्या होईल किंवा जे जजेस आहेत, न्यायाधीश आहेत, ते व्यवस्थित न्याय करू शकणार नाही आणि त्यामुळे देशावर फारसा परिणाम होतो. आणि म्हणूनच म्हणतात कोलॅप्स ऑफ एज्युकेशन इज द कोलॅप्स ऑफ नेशन. मग आता प्रश्न पडतो, शिक्षक म्हणजे कोण? शिक्षक कोणाला म्हणायचं? तर जे आपल्याला वर्गात शिकवतात, शाळेत शिकवतात, युनिव्हर्सिटीमध्ये क्लासेसमध्ये शिकवतात तेच आपले शिक्षक असतात? तर असं बिलकुल नाही. आपल्या परिसरात जी वस्तू, प्राणी, व्यक्ती, जे कोणी आपल्याला काही ना काही थोडं तरी शिकवत आहे ते सर्व आपले शिक्षक असतात. मग ते सावली देणारं झाड असू द्या वा आपल्याला शिस्त शिकवणाऱ्या मुंग्या असू द्या, सर्व आपले शिक्षक आहेत आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मग दुसरा प्रश्न असा पडतो, फक्त चांगले गिफ्ट देऊन किंवा दोन शब्द चांगले बोलून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते का? तर असंही काही नाही. शिक्षकांची अपेक्षा काय असते, शिक्षकांना काय वाटते त्यांचं मत जाणून घेणे म्हणजे शिक्षकांची अपेक्षा आपल्याप्रती किंवा आपल्या एखाद्या विद्यार्थ्यांप्रती काय असते. तर मी आजच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय किंवा माझ्याकडून जे शिक्षण आज विद्यार्थ्यांना मिळत आहे ते समोर जाऊन त्यांनी ते शिक्षण त्या शिक्षणाचा वापर करून चांगल्या पदापर्यंत पोहोचणे किंवा चांगलं कार्य करणे, ह्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करणे हे त्यांची अपेक्षा असते आणि ही त्यांची अपेक्षा असते. आणि ते असे म्हणत नाहीत की एक लवड्यासारखं तुम्ही अंगठा काढून गुरुदक्षिणा म्हणून द्या, आपल्याला तेही करायचं नाही. आपल्याला फक्त अर्जुन बनायचं आहे, धर्मासाठी लढणारा अर्जुन, या देशासाठी लढणारा अर्जुन आपल्याला बनायचं आहे. आणि शिक्षक दिनाच्या दिवशी ही शिक्षकांसाठी खरी भेट ठरेल असं मला वाटतं. वेदांमध्ये इथपर्यंत उल्लेख आहे की कोणत्याही बाळाचा जन्म होता त्याचे प्रथम गुरु, त्याचं प्रथम शिक्षक ही त्याची आई असते. त्याचं प्रथम शिक्षक ही त्याची आई असते आणि त्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आणि आज शिक्षक दिनाच्या दिवशी मी अशी तुमच्याकडून म्हणजे आपल्या सर्वांकडून अशी अपेक्षा व्यक्त करते की आपण आपल्या शिक्षकांच्या अपेक्षावर नक्कीच खरे उतरू आणि माझ्या बोलणं इथं थांबवते.